हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10 चा सायन्स आणि त्यामध्ये आतापर्यंत कंप्लीट केलेत आपण 7 चॅप्टर्स आणि नेक्स्ट चॅप्टर जो आपण स्टार्ट करणार आहे तो असेल कार्बन कंपाऊंड्स. सो कार्बन कंपाऊंड्स बघताना मेनली आपल्या लक्षात येईल की हा जो चॅप्टर असेल पूर्णपणे डिपेंड असेल कार्बन वरती. कार्बन आणि त्यापासून फॉर्म झालेले डिफरंट टाइप्स ऑफ कंपाऊंड्स. सो कार्बन पासून फॉर्म झालेले डिफरंट टाइप्स ऑफ कंपाऊंड्स बघू शकतो. त्यानंतर कार्बन ज्या मटेरियल मध्ये प्रेझेंट असेल ते सुद्धा आपण या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. सो आपल्या डेली लाईफ मध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला कार्बनचा यूज येतो. फॉर एक्झाम्पल असेल कार्बन डायऑक्साईड जे आपण एक्झेल करतो त्यामध्ये प्रेझेंट असेल कार्बन. त्यानंतर कॅरी बॅग्स, प्लास्टिक जे आपण यूज करतो त्यामध्ये सुद्धा प्रेझेंट असेल कार्बन. तेच नाही तर जे फूड आपण ईट करतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला कार्बन दिसून येतो. सो अशा डिफरंट टाइप्स ऑफ कंपाऊंड्स फॉर्म होतात कार्बन पासून. फ्रॉम इटिंग, फ्रॉम फूड पासून तर डेली लाईफ मध्ये जे सबस्टन्सेस यूज करतो त्यामध्ये प्रेझेंट असेल कार्बन. त्यानंतर कार्बन इन फॉर्म ऑफ कंपाऊंड्स प्रेझेंट असेल गॅसेसच्या फॉर्म मध्ये, जसं आपल्याला लक्षात येईल एलपीजी और सीएनजी असेल किंवा एलपीजी असेल त्यामध्ये सुद्धा प्रेझेंट असतो कार्बन कंपाऊंड्स. तर बघू शकतो हेच आपल्याला बघायचं आहे पूर्णपणे या चॅप्टर मध्ये, दॅट इज कार्बन कंपाऊंड्स. फर्स्ट ऑफ ऑल आपण कार्बन बघू. कार्बन असेल, कार्बनचा ॲटॉमिक नंबर असेल 6. सो कार्बन हॅव्हिंग आणि कार्बनचा ॲटॉमिक नंबर असेल 6. सो ॲटॉमिक नंबर असेल 6. ॲटॉमिक नंबर असेल 6. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं आपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर कार्बन, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल फर्स्ट सेल मध्ये 2. त्यानंतर सेकंड सेल मध्ये रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स दॅट इज 4. सो ॲटॉमिक नंबर जर 6 असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सुद्धा 6 असतील आणि त्यानंतर फर्स्ट सेल मध्ये जाईल 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड सेल मध्ये जाईल 4 इलेक्ट्रॉन्स. सो आता याला करायचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन. आणि स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करासाठी आता बघू शकता स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करासाठी नियरेस्ट नोबल गॅस याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करावं लागेल. तर बघू शकता नियरेस्ट नोबल गॅस असेल हेलियम आणि सेकंड असेल निऑन. आता निऑनचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करायचं असेल तर बघू शकता निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8. तर हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2. आता हेलियम सुद्धा एक नोबल गॅस आहे आणि निऑन सुद्धा आहे नोबल गॅस. जर निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करायचं असेल तर याला एक्सेप्ट करावं लागतील 4 इलेक्ट्रॉन्स इन द लास्ट शेल. बघू शकता आता सेकंड शेल इज द लास्ट शेल आणि या शेल मध्ये जर 4 इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट केले तर हा अटेन करेल निऑनचं कॉन्फिगरेशन. आणि जर यांनी 4 इलेक्ट्रॉन्स लॉस केले तर हा अटेन करेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हेलियम. आता हेलियम सुद्धा असेल एक नोबल गॅस आणि निऑन सुद्धा असेल नोबल गॅस. आता हा 4 इलेक्ट्रॉन्स लूज करेल की एक्सेप्ट करेल त्यावर डिपेंड करेल की हा हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करेल और निऑनचं. आता जर कार्बन बघितला, कार्बन मध्ये 2,4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल आणि जर यांनी 4 इलेक्ट्रॉन लॉस केले, 4 इलेक्ट्रॉन जर लॉस केले तर बघू शकता 4 इलेक्ट्रॉन लॉस केले तर यासाठी याला कार्बन 4 पॉझिटिव्ह होऊन जाईल ना. कार्बन 4 पॉझिटिव्ह बिकम्स 2. बट 4 इलेक्ट्रॉन्स जर याला लॉस करायचे असतील तर यासाठी याला रिक्वायर्ड असेल एनर्जी, जी एनर्जी कार्बन कडे नसेल टू लॉस द 4 इलेक्ट्रॉन्स बिकॉज ऑफ इट्स स्मॉल साइज. आता याची साईज स्मॉल असल्यामुळे कटायन जे 4 पॉझिटिव्ह फॉर्म होईल, कटायन 4 पॉझिटिव्ह हा स्टेबल नसेल बिकॉज ऑफ इट्स स्मॉल साइज. याची स्मॉल साइज फॉर्म होईल कटायन 4 पॉझिटिव्हची और कार्बन 4 पॉझिटिव्हची स्मॉल साइज फॉर्म झाल्यामुळे याच्याकडे इतकी एनर्जी नसेल की हा 4 इलेक्ट्रॉन लॉस करू शकेल. सो इट डज नॉट लॉस 4 इलेक्ट्रॉन्स. आता 4 इलेक्ट्रॉन्स लॉस करणार नाही. इट डज नॉट लॉस 4 इलेक्ट्रॉन्स. आता 4 इलेक्ट्रॉन्स लॉस करू शकत नाही बिकॉज याच्याकडे इतकी एनर्जी नाही आहे की तो 4 इलेक्ट्रॉन लॉस करू शकेल. बिकॉज ऑफ इट स्मॉल साइज फॉर्मेशन मुळे याच्याकडे इतकी एनर्जी नसेल की हा 4 इलेक्ट्रॉन्स लॉस करेल. त्यानंतर हेलियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करू शकत नाही बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन लॉस करू शकणार नाही आणि इलेक्ट्रॉन जर लॉस करू शकत नसेल तर हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करणे याच्यासाठी डिफिकल्ट असेल. त्यानंतर बघू कार्बन 2,4 आहे पुन्हा. जर यांनी 4 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले, 4 इलेक्ट्रॉन जर यांनी एक्सेप्ट केले, बघू शकता 4 इलेक्ट्रॉन जर एक्सेप्ट करेल तर फॉर्म होईल कटायन 4 निगेटिव्ह.
फॉर्म होईल कटायन 4 निगेटिव्ह आणि पुन्हा बघू शकता 2,8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे 2,8. बट यासाठी सुद्धा लागलेला एनर्जी टू एक्सेप्ट द 4 इलेक्ट्रॉन्स आणि याच्याकडे इतकी एनर्जी नसेल की 4 इलेक्ट्रॉन्स गेन सुद्धा करू शकतो किंवा एक्सेप्ट करू शकतो. सो कार्बनकडे एनर्जी लेस आहे, तो इलेक्ट्रॉन लॉस पण करू शकत नाही आणि त्याच्याकडे एनर्जी इतकी लेस आहे की तो एक्सेप्ट सुद्धा करू शकत नाही. सो कार्बन लॉस सुद्धा करू शकत नाही आणि एक्सेप्ट सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे हा हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण अटेन करू शकत नाही किंवा निऑनचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करू शकणार नाही बिकॉज ऑफ इट्स कॅपॅसिटी. याची कॅपॅसिटी नाही आहे की हा इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल और लॉस करेल. इलेक्ट्रॉन लॉस पण करू शकत नाही किंवा एक्सेप्ट पण करू शकत नाही. मग हा आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन और स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन कसं करेल किंवा नोबल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन कसा करेल तर हा अटेन करेल बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो हा अटेन करेल बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो इलेक्ट्रॉन एक्सेप्ट पण करत नाही किंवा लॉस पण करत नाही तर हा करतो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स काय त्यासाठी आपल्याला फर्स्ट समजून घ्यावं लागेल लॉस अँड एक्सेप्ट. लॉस जर केले तर 4 पॉझिटिव्ह फॉर्म झाला आणि एक्सेप्ट जर केले तर 4 निगेटिव्ह फॉर्म झाला असता. आता जर 4 पॉझिटिव्ह किंवा 4 निगेटिव्ह फॉर्म होईल यासोबत जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होईल मीन्स ज्याला हा इलेक्ट्रॉन लॉस करेल जो याच्यासोबत एक्सेप्ट करेल इलेक्ट्रॉन. जर यांनी लॉस केले तर अदर एलिमेंट और अदर ॲटम काय करेल तर एक्सेप्ट करेल आणि जर यांनी एक्सेप्ट केले तर अदर ॲटमला करावं लागेल लॉस. या लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉनला म्हणतो आपण आयोनिक बॉन्ड. जर इलेक्ट्रॉनचा लॉस अँड गेन होत असेल तर त्याला म्हणू आपण आयोनिक बॉन्ड आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल तर त्याला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्ड. ज्यामध्ये होतं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन तो असेल कोव्हॅलेंट बॉन्ड. ज्यामध्ये ॲटम्स आपले इलेक्ट्रॉन शेअर करतात बिकॉज ते इलेक्ट्रॉन लॉस किंवा एक्सेप्ट करू शकत नाही, लॉस किंवा गेन करू शकत नाही, त्यामुळे ते करतात शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि तेव्हा जो बॉन्ड फॉर्मेशन होतो तो असेल कोव्हॅलेंट बॉन्ड. जेव्हा लॉस किंवा एक्सेप्ट होतो इलेक्ट्रॉन्सचा बघू शकता जर यांनी लॉस केले तर अदर एलिमेंट करेल एक्सेप्ट और अदर ॲटम करेल एक्सेप्ट. जर यांनी एक्सेप्ट केले तर अदर एलिमेंट करेल लॉस आणि या लॉस अँड गेन बघू शकता लॉस अँड एक्सेप्ट मुळे जो बॉन्ड फॉर्मेशन होईल किंवा एक्सेप्ट अँड लॉस मुळे जे बॉन्ड फॉर्मेशन होईल ते असेल आयोनिक बॉन्ड. तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ज्यामध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन असेल ते असेल कोव्हॅलेंट बॉन्डिंग. सो आता यानंतर बघू आपण कार्बन कोव्हॅलेंट बॉन्ड कशा प्रकारे फॉर्म करेल आणि कोव्हॅलेंट बॉन्ड आपण इंडिकेट कशाने करू. आपण बघितलं की कार्बनला जर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करायचं असेल तर तो करेल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आणि फॉर्म करेल कोव्हॅलेंट बॉन्ड. सो कार्बन ऑलवेज डू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनने जो बॉन्ड फॉर्मेशन होतो तो असेल कोव्हॅलेंट बॉन्ड. तर बघू शकता ज्यामध्ये ॲटम्सच्या ऑर्बिटल काय करतील ओव्हरलॅप करतील. तर बघू शकता एक एक्झाम्पल घेतलं आपण कार्बनच्या लास्ट शेल मध्ये असतील 4 इलेक्ट्रॉन्स. सो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरने दाखवून देऊ आपण याला. सो कार्बनच्या लास्ट शेल मध्ये असतील 4 इलेक्ट्रॉन्स. सपोज करा कार्बन बॉन्ड बनवत आहे हायड्रोजन सोबत तर हायड्रोजन ओनली फॉर्म 1 बॉन्ड. बघू शकता हायड्रोजनचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर हायड्रोजनच्या लास्ट शेल मध्ये किंवा हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे जो त्याच्या फर्स्ट शेल मध्ये प्रेझेंट असेल आणि त्याची फर्स्ट शेल हीच त्याची लास्ट शेल आहे आणि याला जर कंप्लीट करायचं असेल तर याला गरज असते 1 इलेक्ट्रॉनची. तर बघू शकता हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा शेअर केला आहे कार्बन सोबत. त्यानंतर बघू शकता आता जर कार्बनला जर आपलं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करायचं असेल तर त्याला 1 हायड्रोजनने होणार नाही, त्याला लागतील 4 हायड्रोजन टू मेक द 4 बॉन्ड्स आणि 4 बॉन्ड्स केल्याने तो करेल आपला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन. तर बघू शकता 4 बॉन्ड्स लागतील कार्बनला. सो इथे आले 4 हायड्रोजन्स. ईच हायड्रोजन शेअर 1 इलेक्ट्रॉन पेअर. 1 इलेक्ट्रॉन ईच हायड्रोजन आपला 1 इलेक्ट्रॉन शेअर करेल आणि इथे बघू शकता यांच्या ऑर्बिटल्स ज्या आहेत त्या ओव्हरलॅप करतील. आता बघू शकता ही ऑर्बिटल होती कार्बनची आणि हे ऑर्बिटल असेल हायड्रोजनची. बघू शकता हे ऑर्बिटल असेल हायड्रोजनची आणि हायड्रोजनच्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत होते आणि हे हायड्रोजनच्या ऑर्बिटल मधले जे इलेक्ट्रॉन्स असतील ते कार्बनच्या ऑर्बिटल सोबत करतील ओव्हरलॅप आणि त्यामुळे जो बॉन्ड फॉर्मेशन होईल त्याला म्हणतो आपण कोव्हॅलेंट बॉन्ड. ज्यामध्ये ऑर्बिटल्स ओव्हरलॅप करतील आणि त्यामुळे फॉर्म होईल बॉन्ड. तर बघू शकता आता कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि जे ऑर्बिटल्स आहेत त्याचं म्हणजे ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स होईल. इथे सुद्धा बघू शकता ऑर्बिटल्स होईल ओव्हरलॅपिंग आणि ऑर्बिटल्सच्या ओव्हरलॅपिंग सोबत यामध्ये होतं शेअरिंग ऑफ ऑर्बिटल्सच्या ओव्हरलॅपिंग सोबतच इथे होते शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता जे इलेक्ट्रॉन्स कार्बनकडे होते
ते शेअर करेल तो हायड्रोजन सोबत, आणि हायड्रोजन कडे जो इलेक्ट्रॉन्स असेल तो शेअर करेल कार्बन सोबत. हा कार्बनचा इलेक्ट्रॉन असेल तर हा हायड्रोजनचा. आता बघू शकता ऑर्बिटल्सची ओव्हरलॅप झाली आहे, तर कार्बनच्या ऑर्बिटल मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे आणि हायड्रोजनच्या ऑर्बिटल मध्ये सुद्धा प्रेझेंट असेल इलेक्ट्रॉन्स. इथे सुद्धा ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग झाली आहे, बघू शकता ऑर्बिटची झाली आहे ओव्हरलॅपिंग. तर इथे म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. सो ऑर्बिटल्सची ओव्हरलॅपिंग झाल्याने बघू शकता इथे ऑर्बिट जे आहे त्यांची ओव्हरलॅपिंग झाल्याने जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे कार्बनचं ते झालेलं आहे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन. त्यासोबतच हायड्रोजनचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालेलं आहे स्टेबल. सो जेव्हा कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होते त्यामध्ये होतं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. हायड्रोजनने आपला इलेक्ट्रॉन कार्बन सोबत शेअर केला तर कार्बनने आपला इलेक्ट्रॉन शेअर केला हायड्रोजन सोबत, आणि इथे झालं ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिट्स और ओव्हरलॅपिंग ऑफ शेल सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि यांनी अटेन केलं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघू शकता आता कार्बनची जे शेल असेल त्यामध्ये बघू शकता कार्बन 1 2 3 4 5 6 7 and 8 याच्या लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे. हायड्रोजन बघू शकता हायड्रोजनची हे ओव्हरलॅपिंग शेल असेल तर बघू शकता यामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे हायड्रोजनच्या 2 इलेक्ट्रॉन्स. आणि इच हायड्रोजन जर बघितला तर त्याच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील. इच हायड्रोजन कडे 2 इलेक्ट्रॉन्स असतील. सो हायड्रोजनची लास्ट शेल सुद्धा कंप्लीट आहे आणि कार्बनची लास्ट शेल सुद्धा कंप्लीट आहे बिकॉज ऑफ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे कार्बन सुद्धा कंप्लीट झालाय आणि हायड्रोजन सुद्धा झालेला आहे कंप्लीट. सो याला म्हणतो आपण शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू ऑर्बिट्स ओव्हरलॅपिंग. ऑर्बिट्सच्या ओव्हरलॅपिंग मुळे झालेला आहे फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत नाही. लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं नाही तर एनर्जीची आपल्याला इतका यूज लागणार नाही. लॉस अँड गेन साठी लागतं आपल्याला एनर्जी, बट ऑर्बिटल्सचं झालाय ओव्हरलॅपिंग. ज्यांच्याकडे एनर्जी कमी असेल ते करतात ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅपिंग आणि फॉर्म करतात कोव्हॅलेंट बॉन्ड टू अटेन द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यानंतर आणखी एक्झाम्पल बघू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल बघून घ्या. आता ऑक्सिजन घेतला आपण. ऑक्सिजनच्या लास्ट शेल मध्ये असतील 6 इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिजनच्या लास्ट शेल मध्ये असतील 6 इलेक्ट्रॉन्स आणि याला अटेन करायचं असते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पुन्हा सेम सेकंड ऑक्सिजन घेतला आपण, याच्या लास्ट शेल मध्ये सुद्धा असेल 6 इलेक्ट्रॉन्स. आता याला जर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करायचं असेल तर हा करेल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता बघू शकता याच्या लास्ट शेल मधले 2 इलेक्ट्रॉन्स आणि याच्या लास्ट शेल मधले 2 इलेक्ट्रॉन्स करतील ओव्हरलॅप. ओव्हरलॅप केल्यानंतर बघू शकता हा असेल ऑक्सिजन तर हा असेल सेकंड ऑक्सिजन. आणि यांच्या ऑर्बिटल्स केलेले आहेत ओव्हरलॅपिंग आणि ओव्हरलॅपिंग मध्ये यांनी आपले इलेक्ट्रॉन्स शेअर केले. आणि त्यानंतर बघू शकता हा जर ऑक्सिजन बघितला 1 2 3 4 5 6 7 and 8 हे ऑक्सिजनकडे असतील 8 इलेक्ट्रॉन्स लास्ट शेल मध्ये. तर हा ऑक्सिजन बघू शकतो 1 2 3 4 5 6 7 and 8 याच्या लास्ट शेल मध्ये सुद्धा असतील 8 इलेक्ट्रॉन्स. प्रत्येकाच्या लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता सिंगल बॉन्ड दाखवताना, सिंगल बॉन्ड और कोव्हॅलेंट बॉन्ड दाखवताना आपण त्याला दाखवतो, समजून घ्या एक हायड्रोजन आहे आणि हा सेकंड हायड्रोजन आहे. या हायड्रोजनच्या लास्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल, हे हायड्रोजनच्या लास्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स असेल. ओव्हरलॅपिंग दाखवू शकतो आपण. और याला दाखवताना आपण दाखवू शकतो हायड्रोजन सिंगल इलेक्ट्रॉन, हायड्रोजन सिंगल इलेक्ट्रॉन आणि एक सिंगल लाईन ड्रॉ करू शकतो बिटवीन 2 इलेक्ट्रॉन्स आणि याला म्हणतो आपण कोव्हॅलेंट बॉन्ड. दाखवतो आपण सिंपल लाईननी आणि यालाच म्हणू आपण सिंगल बॉन्ड. जर सिंगल लाईन असेल तर म्हणू आपण याला सिंगल बॉन्ड आणि एक बॉन्ड मध्ये असेल 2 इलेक्ट्रॉन्स. 1 बॉन्ड कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स. एक बॉन्ड मध्ये असेल 2 इलेक्ट्रॉन्स विच इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल लाईन. सिंगल बॉन्ड और सिंगल लाईन नी रिप्रेझेंट करू आपण याला आणि तो असेल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि त्याला म्हणू आपण 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असेल इन अ कोव्हॅलेंट बॉन्ड. सो हे होतं बॉन्ड प्रेझेंट इन कार्बन कंपाऊंड्स. कार्बन मध्ये जो बॉन्ड प्रेझेंट असेल तो असेल कोव्हॅलेंट बॉन्ड. बघू. सो आपण बघितलं कोव्हॅलेंट बॉन्ड ज्यामध्ये बॉन्डचं फॉर्मेशन होते ड्यू टू ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिट्स, ज्यामध्ये ऑर्बिट्स ओव्हरलॅप करतील, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होईल आणि त्यासाठी लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा करावं लागत नाही. ओनली करावं लागतं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑर्बिट्स ओव्हरलॅप करतील आणि जे कंपाऊंड्स असतील और जे ऍटम्स असतील ते अटेन करतील स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि त्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल सुद्धा आपण बघितले. एक्झाम्पल बघितलं आपण हायड्रोजनचा. हायड्रोजनचे ॲटम शेअर करतील इलेक्ट्रॉन्स विथ द अदर हायड्रोजन ॲटम. एक हायड्रोजन ॲटम आपले इलेक्ट्रॉन शेअर करेल अदर हायड्रोजन ॲटम सोबत आणि फॉर्म करेल बॉन्ड आणि त्यामुळे तो अटेन करेल स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि त्यानंतर बघू शकता इथे जो बॉन्ड फॉर्म झालेला आहे तो असेल सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड ड्यू टू ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिट्स. ऑर्बिट्सचं ओव्हरलॅपिंग होईल आणि होईल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट इज कोव्हॅलेंट बॉन्ड.
त्यानंतर बघू शकता आपण एक्झाम्पल बघितलं ऑक्सिजनचं. ऑक्सिजन मध्ये सुद्धा सेम प्रोसेस होईल. ऑक्सिजन मध्ये होईल इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग. आता यामध्ये बघू शकता 1 इलेक्ट्रॉन अँड सेकंड असे 2 पेअर्स और 4 इलेक्ट्रॉन्स शेअर झालेले आहे. यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स हे ऑक्सिजन पासून तर 2 इलेक्ट्रॉन्स हे ऑक्सिजन पासून शेअर होईल आणि त्यामुळे जो बॉन्ड बनेल त्यामध्ये बघू शकता 2 पेअर. आता 1 इलेक्ट्रॉन पेअर मध्ये असतील 2 इलेक्ट्रॉन्स. 1 इलेक्ट्रॉन पेअर. 1 इलेक्ट्रॉन पेअर कशाला म्हणू आपण, तर 1 इलेक्ट्रॉन पेअर म्हणू आपण 2 इलेक्ट्रॉन्सला. आणि जेव्हा बॉन्डचं फॉर्मेशन होईल और इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग होईल त्यामध्ये प्रेझेंट असतील 2 इलेक्ट्रॉन्स. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल आणि 1 बॉन्ड फॉर्म होत असेल. सिंगल बॉन्ड मध्ये असेल 1 इलेक्ट्रॉन पेअर 2 इलेक्ट्रॉन्स. बघू शकता इथे 2 इलेक्ट्रॉन्स असतील 1 अँड 2 इलेक्ट्रॉन्स आणि असेल 1 इलेक्ट्रॉन पेअर तेव्हा फॉर्म होतो सिंगल बॉन्ड. जर 4 इलेक्ट्रॉन्स बघू शकता 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग झालाय 2 ऍटम्स कडून. त्यानंतर जर 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बघू शकता 1 पेअर अँड 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बनत असेल तर याला म्हणू आपण डबल बॉन्ड. सो याला म्हटलं जाईल डबल बॉन्ड. त्यानंतर बघू शकता नायट्रोजन असेल. नायट्रोजनच्या लास्ट शेल मध्ये असतील 5 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 अँड 5. त्यानंतर बघू शकता नायट्रोजनच्या कडे इलेक्ट्रॉन्स असतील 5. आता याला जर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स करायचं असेल आणि स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करायचं असेल तर हा फर्स्ट शेअरिंग होईल, हे सेकंड आणि हे थर्ड. आता बघू शकता टोटल 1 2 3 4 5 6 7 अँड 8 या नायट्रोजन कडे असेल 8 इलेक्ट्रॉन्स. तर हा नायट्रोजन बघू शकता 1 2 3 4 5 6 7 अँड 8. इथे जर नायट्रोजनला आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल करायचं असेल तर 3 इलेक्ट्रॉन्स या नायट्रोजनला आणि 3 इलेक्ट्रॉन्स या नायट्रोजनला ओव्हरलॅप करावं लागतील और ऑर्बिटचं ओव्हरलॅप करावं लागेल. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करावं लागेल. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन केल्यानंतर बघू शकता इथे 3 इलेक्ट्रॉन पेअर आलेले आहेत. 3 इलेक्ट्रॉन पेअर और 6 इलेक्ट्रॉन्स. 3 इलेक्ट्रॉन पेअर असतील तर असतील इलेक्ट्रॉन्स 6. जितका इलेक्ट्रॉन पेअर त्याच्या डबल इलेक्ट्रॉन्स असतील. आणि त्यानंतर इथे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालाय 3चं तर याला म्हणू आपण ट्रिपल बॉन्ड. सो 3 पेअर फॉर्म झालेले आहेत. 3 पेअर फॉर्म झालेला तर म्हणू आपण ट्रिपल बॉन्ड. सिंगल पेअर असेल तर सिंगल बॉन्ड, 2 पेअर असतील तर डबल बॉन्ड आणि 3 पेअर असतील तर ट्रिपल बॉन्ड. बघू शकता